पाठ 19 माझी आनंददायी शाळा। शाळेमध्ये आपण येतो शिकायला। शिकताना खूप मित्रमैत्रिणी मिळवतो, अभ्यास करतो, खेळ खेळतो, डब्बा खातो, सहलीला जातो, किती गोष्टी करतो की नाही आपण। मग एकमेकांच्या बरोबर अशा सगळ्या गोष्टी करण्यात खूप मजा येते। यासाठी आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे, तरच आपल्याला प्रत्येक गोष्ट यशस्वीपणे करता येते आणि काम करताना आनंद मिळतो। आता मला सांगा, आपल्या शाळेतल्या मुलामुलींच्या गरजा किंवा अडचणी आपण समजून घेतो का? जर आपल्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेला कोणी मुलगा किंवा मुलगी असेल, तर तिला आपल्या शाळेतली पद्धत, शाळेतल्या ओळखी आपणच करून दिल्या पाहिजेत की नाही? कोणी समजा घरी आपल्यापेक्षा वेगळ्या भाषेत बोलत असेल, तर त्यांना आपण आपली इथली भाषा समजावून मदत करायला पाहिजे। तर शाळेमध्ये काही मुलामुलींना काही अडचण असेल, त्यांना दिसत नाही किंवा ऐकू येत नाही, किंवा काही मित्रमैत्रिणी सहजपणे चालू शकत नाहीत, अशांच्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या आणि विशेष असतात। त्यांच्या सहवासातून ते आपल्याला समजायला लागतात। शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येकाला मिळालाच पाहिजे आणि विशेष गरजा असलेल्या सर्वांनाच शिकण्याचा अधिकार आहे। विशेष गरजा असलेल्या मुलांचे पालक आपल्या मुलांना जिद्दीने शाळेत पाठवतात। शासन सुद्धा अशा विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवते। मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा शासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। कित्येक पालक मुलींनी शिकावं म्हणून प्रयत्न करतात, पण घरामध्ये भावंडांना सांभाळणे, घरकाम करणे, विहिरीवरून पाणी भरणे अशी कामं मुलींवर सोपवली जातात, त्यामुळे त्यांचं शिक्षण रखडतं किंवा बंद पडतं। पण मुलींनाही शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे आणि त्यांचं शिक्षण बंद पडता कामा नये। शाळेमध्ये शिक्षण घेण्याची आपली भाषा एकच असली तरी घरी मात्र आपण मातृभाषेत बोलतो। मग काहींची मातृभाषा गुजराती असते, काहींची तेलुगू असते, काहींची कानडी असते। म्हणजे वेगवेगळ्या मातृभाषा असलेले मित्र आपल्याला शाळेमुळे मिळतात। शाळेमध्ये आपण सर्वजण गणवेश घालून येतो, पण ज्या दिवशी गणवेश न घालता आपापल्या आवडीचे कपडे घालून यायचे असतात, तेव्हा वर्ग कसा दिसतो? रंगीबेरंगी। मग एकमेकांच्या विविधतेबद्दल जेव्हा आपण आदर बाळगतो, एकमेकांना मदत करतो, तेव्हा शाळा खऱ्या अर्थाने आपल्याला आनंददायी वाटते। यानंतर स्वाध्याय। एकमेकांना टिंबटिंब केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते। मदत। शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक टिंबटिंब मिळाला पाहिजे। मुला-मुलीला आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।